तर नमस्कार मित्रांनो, काल उशिरा झोपलो आणि म्हणून आज उशिरा उठलोय. तर आता थेट पुण्याला निघतोय आम्ही. कुठं निघतोय भाऊ? पुण्यात आमची गाड्यांची बुकिंग वगैरे सगळं झालेली आहे. सगळं आमचं डील वगैरे झालंय तिकडं आणि आता आम्ही इथून डायरेक्ट पुण्याला त्यामुळे निघणार थेट पुण्याला निघतोय. आता कुठं थांबणार नाहीये, काय नाहीये, डायरेक्ट थेट पुणा. तर बघत राहा ब्लॉग आणि कसा वाटतोय लाईक करा, कमेंट करा आणि ते घंटा वाजवा. डायरेक्ट वाजवा. दही जिलेबी एकदम फेमस गोष्ट आहे इथं. चांगलं आहे का रे भाऊ? एक नंबर. मयूब भाई कैसा आहे? क्वालिटी मस्त एकदम क्वालिटी. आले तर नक्की खावा. नमस्कार मित्रांनो. तर झालेला आहे आमचा नाश्ता वगैरे, कपडे बिपडे घातले आहेत, मग भाई बी तयार झालेत पूर्ण. आता निघतोय आम्ही पुण्यासाठी. वे टू पुणे. रात्री 12 वाजेपर्यंत पुण्यात असेल ना मयूब भाई? हो नाही ना. 750 ते 750 किलोमीटर आहे एकंदर. तर आता समृद्धी एक्सप्रेस आहे त्यामुळे काही चिंता नाही आहे. थोडा पुढं रोड खराब होता त्यामुळे आता आपण चाललो आहे डायरेक्ट पुण्याला. तर बघत राहा असाच प्रवास आमचा. तर आता निघतोय आम्ही पुण्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता आम्ही खूप लांबून आलो आहे. आता नागपूरमध्ये आहे. इथं निघतोय 2400 किलोमीटर झालेलं आहे. तर अजून 3-3.5 हजार किलोमीटर होणार आहे याच्यात. एवढं फिरलेलो आहे आपण गाडीमध्ये. तर चला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. निघलोय मित्रांनो. भाईची चालली मीटिंग. बरे भाऊ चालवतात गाडी. टॉपिक घेतलात पेपर मॅडम कडनं. आता थेट पुण्यामध्ये थांबणार. आता खूप दिवसाचा प्रवास झालेला आहे. आपण आता डायरेक्ट पुण्यात. चला तर मग प्रवास बघूया. तर मित्रांनो लागलोय आम्ही समृद्धी एक्सप्रेसवेला. समृद्धी महामार्ग. सीट बेल्ट लावलाय. पहिला सीट बेल्ट लावायचा. भाऊने बी लावलाय. या भाऊने तर पहिलाच लावून ठेवलाय. घाबरतो ना लय जीवाला ह्यो. जीवाला नाही घाबरत दादा, चालन होती. चालन कुठं काटणार आहे? जीवाला घाबरतय सांग. तर चाललोय आता थेट पुण्यात. खूप दिवस गेले. यूपी, लखनौ, उत्तराखंड सगळं काय फिरून आलोय आता आम्ही. मग थेट आपल्या गाड्यांची कामं सुरू करायचे आहे का नाही मयूब भाई? तर मित्रांनो बघू शकता आम्ही खूप लांबून आलोय. आता नागपूरमध्ये आहे. इथं निघतोय 2400 किलोमीटर झालेलं आहे. तर अजून 3-3.5 हजार किलोमीटर होणार आहे याच्यात. एवढं फिरलेलो आहे आपण गाडीमध्ये. तर चला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. निघलोय मित्रांनो. भाईची चालली मीटिंग. बरे भाऊ चालवतात गाडी. टॉपिक घेतलात पेपर मॅडम कडनं. आता थेट पुण्यामध्ये थांबणार. आता खूप दिवसाचा प्रवास झालेला आहे. आपण आता डायरेक्ट पुण्यात. चला तर मग प्रवास बघूया. तर मित्रांनो लागलोय आम्ही समृद्धी एक्सप्रेसवेला. समृद्धी महामार्ग. सीट बेल्ट लावलाय. पहिला सीट बेल्ट लावायचा. भाऊने बी लावलाय. या भाऊने तर पहिलाच लावून ठेवलाय. घाबरतो ना लय जीवाला ह्यो. जीवाला नाही घाबरत दादा, चालन होती. चालन कुठं काटणार आहे? जीवाला घाबरतय सांग. तर चाललोय आता थेट पुण्यात. खूप दिवस गेले. यूपी, लखनौ, उत्तराखंड सगळं काय फिरून आलोय आता आम्ही. मग थेट आपल्या गाड्यांची कामं सुरू करायचे आहे का नाही मयूब भाई? तर बघा मित्रांनो हा आहे इथून स्टार्ट होतो समृद्धी एक्सप्रेसवे. नाव बघू शकता समृद्धी महामार्ग. इथून स्टार्ट होतो आणि थेट मुंबईला जाऊन थांबतो बरं का. हा पण आपण मधनच एक्झिट घेतो कारण पुण्यासाठी मधनच एक्झिट असतं. बघा आता परत भाऊची हवा बघा. भाऊची हवा. उघडलं टोल गेट. सलामत रहे. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. सलामत रहे दोस्ताना हमारा. चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत
रहे दोस्ताना हमारा. वो ख्वाबों के दिन, वो ख्यालों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो ख्यालों के दिन, जही हवाओं के दिन, साल हमने गुजारे कहीं साल हुए हम जवान. बड़ा आशिकाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. तर पोचलोय मित्रांनो फायनली पुण्यामध्ये. चहा पितोय. चहा पिऊन झालेला आहे. आता जेवायला थांबणार आहे. एकदम मस्त असे धन्नो एकदम 3000 किलोमीटर झाले. 3,000 किलोमीटर आतापर्यंत झालेलं आहे तिचं. एकदम ओके मध्ये आलेलो आहे आम्ही मित्रांनो. तर प्रवास संपला. परवेश भाऊ चालला घरी. कसे कपडे काढतो कधी घरी जावं असं झालंय त्याला. एवढी मोठी बॅग आणली होती. आता वजन वाटन थोडीशी त्याला. चला मित्रांनो मी चाललोय घरी. त्याला राम राम घ्यायचं आता. भेटू उद्या आपण. बाय बाय. हा. जाऊ का परवेश बाय. ओके चलो मग बाय. जाणे का क्या. चला. तर मित्रांनो बघा किती किलोमीटर झाले. एकदम सुखरूप पोचवलंय आम्हाला आपल्या धन्नोनी. तर आता तिला लावली पार्किंगला. तर नमस्कार मित्रांनो. शेवटी आमचं UPचा प्रवास संपलेला आहे. एकदम सुखरूप आलेलो आहे आम्ही. निवांत एकदम टेन्शन नाही काय नाही. गाडीने तर आम्हाला काहीच त्रास दिलेला नाही. मग बाबा काय म्हणतात. एकदम ओके. 2 वाजल्यात. आता घरी जाऊन झोपायचं. लय झोप आली डोळ्यावरती. चलो बाय बाय. असंच प्रेम करत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका.